व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एका शिक्षकाने आपल्या 2 लेकरांसह जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली। कार पुलावरून थेट नदीत टाकत या शिक्षकाने लेकरांसह आत्महत्या केली। नांदेड मुदखेड रोडवरील शिकारघाट आमदुरा पुलावरून शिक्षकाने आपली कार भरधाव वेगात नदीत टाकली। 10 वर्षाचा मुलगा सुमित आणि 12 वर्षाची मुलगी सारा यावेळी कारमध्येच होते। हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील मोरे हे शिक्षक होते। त्यांनी आज सकाळी आपल्या व्हॉट्सअपवर आपण मुलांसह आत्महत्या करत असल्याचे स्टेटस ठेवले। गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख वेगवेगळ्या चौकशा करून त्रास देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे स्टेटस त्यांनी ठेवले। दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांना फोन केला होता। सिंगणवाड यांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही। सिंगणवाड यांचा फोन होताच काही वेळानंतर त्यांनी आपली कार थेट पुलावरून नदीपात्रात झोकून दिली। कार पाण्याच्या तळाशी जाऊन बसली। सुरुवातीला कारमध्ये फक्त शिक्षक मोरे हेच असल्याची माहिती होती, पण कार काढल्यानंतर 2 मुलांचे मृतदेहही दिसून आले। हे दृश्य पाहून एकच हळहळ पसरली। घटना समजताच पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली। नदीपात्रातून तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले। या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडालीये। येथील ग्रामपंचायत सदस्य असून ज्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, आदर्श शिक्षक म्हणून होते मोरे सर यांनी जे प्रकार आज घडलेला आहे त्यांच्यासोबत याला सर्वस्वी नांदेड येथील युवा मॅडम असतील फुटाणे मॅडम आणि हातगाव येथील माजी बीओ असतील फोले सर आणि जे इतर बाचे असतील शिक्षण समिती यांनी जे त्रास त्यांना दिलेला आहे त्यातून हे घटना घडलेली आहे। कारण की गेल्या 1 वर्षापासून ज्यांच्यावर दोषी सिद्ध झाले त्यांना पाठीमागे घालून यांना नाहक त्रास दिलेला आहे। त्यामुळे दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। तरी कुठे घडली, कोणी केली, काय झालं? दीड वर्षापासून हे प्रकरण आमचं चालू आहे। आज रोजी बी माझं उपोषण चालू होतं हातगावला, तरी यांनी कुठलीही दखल घेतली नाही। याला सर्वस्वी नांदेड जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी असतील सर्वस्वी 100% जबाबदार आहेत आणि यांना तात्काळ निलंबित करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। हे गाडी बुडली कोणाची, किती माणसं होते, काय होतं? आता ते घटना तर काय माहित नाही। सर सोबत मला सकाळी कॉल आलता सरचा। सर म्हणले, सिंगणवाड म्हणले माझ्यावर यांनी खूप अन्याय केला, म्हणले माझ्यावर दडपण आणला, असं तसं त्यांनी मला कॉलवर बोलले सकाळी। तुमच्याकडे कॉल रेकॉर्ड आहे? हो, कॉल रेकॉर्ड उपलब्ध आहे माझ्याकडे। सर म्हणले माझ्यापाशी मोबाईलमध्ये आणि माझ्या घरच्या याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये पूर्ण पुरावे मी ठेवलेले आहेत। म्हणले सिंगणवाड माझी विनंती आहे, म्हणले तुम्ही माझ्या माघारी हे करा। म्हणजे सर म्हणलो मी 8:30 पर्यंत तुमच्यापर्यंत येतो, म्हणलो सर विनंती आहे म्हणलो की तुम्ही काही करू नका म्हणलो, पण त्यांनी ऐकलं नाही माझं।